जय श्रीराम. प्रिय दर्शक हो, आपण पाहत आहात दिव्य ज्योतिष हे यूट्यूब चॅनल, जिथे प्रत्येक माहिती ही शब्द नसते, तर ती तुमच्या जीवनाला दिशा देणारी एक शक्ती असते. 26 एप्रिल ते 30 एप्रिल फक्त 5 दिवस, पण काही लोकांसाठी हे 5 दिवस आयुष्य बदलून टाकणारे ठरू शकतात. जर तुमची रास मीन असेल तर पुढचं ऐकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तो अनुभवा, कारण यात कदाचित तुमचीच गोष्ट दडलेली आहे. बरं, चला तर मग महत्त्वाच्या विषयाकडे मार्गक्रमण करूया. मीन राशीच्या व्यक्तींनो, या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एक भावनिक वळण येणार आहे. तुम्ही नेहमीप्रमाणेच इतरांच्या भावना समजून घ्या, पण यावेळी तुम्हाला स्वतःलाच विसरू शकता. मन खूप संवेदनशील होईल. लहान सहान गोष्टीचाही तुम्हाला खोल परिणाम जाणवेल. या सर्व परिणामी परिस्थितीमध्ये निर्णय आणि मनावरती काय काय परिणाम होणार आहेत ते बघू. 26 एप्रिल पासून तुमचं मन 2 दिशांमध्ये अडकलेले वाटेल. एक बाजू सांगेल मनाचं ऐक, आणि दुसरी बाजू सांगेल विचार करून निर्णय घे. या गोंधळात तुम्ही निर्णय पुढे ढकलू शकता, पण जास्त वेळ घेतल्यामुळे एखादी संधी हातातून जाऊ शकते. या सर्व परिस्थितीचा करिअरवरती कशा पद्धतीचा परिणाम होणार आहे? कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल मी हे करू शकेन का, पण लक्षात ठेवा, हीच संधी तुमच्या प्रगतीचा मार्ग ठरवू शकते. फक्त स्वतःवर शंका घेणे थांबवा, कारण तुमच्यात क्षमता आहे, पण तुम्हीच ती ओळखत नाही. या हरलेल्या परिस्थितीमध्ये प्रेम आणि नातेसंबंधांवरती कसा परिणाम या 5 दिवसात मीन राशींचा होणार आहे? या काळात तुमच्या नात्यांमध्ये भावनिक किंवा भावना खूप तीव्र होतील. तुम्ही कोणासाठी खूप काही कराल, पण बदल्यात तुम्हाला तितकंच मिळेल असं नाही, आणि मग मनात एक वेदना तयार होऊ शकते. एखादी जवळची व्यक्ती तुमचं मौन समजून घेणार नाही, आणि मग न बोललेले शब्द नात्यात अंतर निर्माण करू शकतात. या सर्व अंतर्दायी परिस्थितीमध्ये त्या सर्व गोष्टींचा मानसिकतेवर आणि आरोग्यावर कसा परिणाम होणार आहे? मन जास्त भावनिक झालं की शरीरही त्याचा परिणाम अनुभवतं. तो कोणता? थकवा जास्त प्रमाणात, झोप जास्त येणे किंवा कमी होणे, मानसिक अस्वस्थता राहणे, हे वारंवार जाणवू शकतं. तुम्ही एकटे राहण्याचा प्रयत्न कराल, पण कधी कधी एकटेपणच जास्त त्रास देऊ लागेल. मग मीन राशीवाल्यांनो, पाळा ही सावधानी. ती म्हणजे या 5 दिवसात तुम्हाला फक्त एकच गोष्ट वाचवू शकते, ती म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आणि वास्तव स्वीकारणे. या सर्व परिस्थितीच्या दरम्यान 5 दिवसात किंवा 5 दिवसासाठी शास्त्रांनी काही उपाय दिले. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने जपा. गुरुवारी पिवळ्या वस्तूचं दान करा, जसे की चना डाळ, हळद, पिवळी मिठाई, पिवळे वस्त्र आणि सर्व प्रकारच्या पिवळ्या वस्तूचे दान करा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी, अनाथ आश्रमात देखील दान करू शकता. आणि कोणावरही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जेव्हा अपेक्षा कमी असतात तेव्हा मन जास्त शांत राहतं. लक्षात ठेवा, काही वेळा आयुष्यात असे टप्पे येतात जे आपल्याला इतरांपासून नाही तर स्वतःपासून जवळ आणतात. जर तुम्ही या काळात स्वतःला समजून घेतलं तर हेच दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन अर्थ देऊ शकतात.